आम्ही इथे बारामती बस स्टँड सॉरी मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर पोचलोय आणि एक आमचे महारथी प्रत्येक वेळीप्रमाणे आजही लेट आहेत आणि काहीतरी प्रॉब्लेम करतात ते, त्यांना ओरडतात ते, त्यांचा जॉब खाणार आहेत आज आणि त्यांना त्यांचे डॉक्युमेंट्सच मिळत नाही आहेत. वाव, व्हॉट अ ग्रेट गाय इज मिस्टर चोपट्या अमय. सांग तुझा ऑटोचा एक्सपिरियन्स सांग. पोटावरून खूप हे भेटले मला. दाखव पोट. हे नाही फेमस करायचं. कसा होता तुझा एक्सपिरियन्स अमय ऑटोवाल्याचा? जल्दी बोल भाई. ऑटोने येत होतो ना एअरपोर्टला, तेव्हा ऑटोवाला रेसर होता माझा. F1 रेसर होता. ओके. आणि खूप भारी एक नंबर राईड होती. काय काय केलं त्याच्याबरोबर तू? त्याच्याबरोबर काय काय करणार, त्यांनी मोदींनी वोट त्याला, त्यांनी मोदीला वोट दिलं. गाईस इथे मी हा व्हिडिओ स्टॉप करतो. मोदी बक्स आपल्याला इथून स्पॅम करून टाकतील. चॅनल आपला सुरू होण्याच्या पूर्वीच स्पॅम मध्ये चालून जाईल. चॅनल जाईल. तुमचा ऑटोवाला कसा होता विनया? तू खा. नशेडी होता. एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, आपण आता इथे आलो आहे डोमेस्टिक एअरपोर्ट मुंबईला, सॉरी बारामती बस स्टँड. मी आणि माझा मित्र अमय सावंत आणि आमच्या दोन, त्याची बायको माझी बायको, आम्ही असे चौघंजणं आता जे आमची डेस्टिनेशन, ज्याला ड्रीमी डेस्टिनेशन बोललं जातं, बऱ्याच लोकांचं लाईफ टाईम अचिव्हमेंट त्यामुळे ज्याला होतं, असं एक डेस्टिनेशन लडाख, इथे आपण चाललो आहे बरोबर. तर बघूया कसं जात आहे. तर आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललेलो आहे लेह लडाख. पहिली आपली फ्लाईट आहे दिल्ली टू नंतर लेह. आता चलो दिल्लीला चाललेलो आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण दिल्लीला निघालोय. किती वाजता पोहोचणार राहुल आपण? 1:30 वाजेपर्यंत आपण दिल्लीला. 1:30 वाजेपर्यंत दिल्ली आणि त्यानंतर आमची फ्लाईट आहे सकाळी 6 वाजताची. 6 नंतर डायरेक्ट सकाळचा मस्त व्ह्यू तुम्हाला दाखवतो लेह लडाखचा. ग्रेट. चला बॉईज अँड गर्ल्स. तर मित्रांनो, बारामती बस स्टँडवर चढून आता आपण लालपरी म्हणजे महाराष्ट्राच्या एसटी मध्ये आलो. हो. हाय. हो भावांनो मित्रांनो, मशक्कत करून दिल्लीला पोचलेलो आहे. आत्ता वाजलेले आहेत 2 आणि आत्ता आपण आहे टर्मिनल 1ला. आपली फ्लाईट आहे 6:10ची लेहची. आता 4 तास राहिलेत. आता आपण एअरपोर्ट बघूया दिल्लीचं, जे नवीन बनलं आहे टर्मिनल 1. चला दाखवतो. हाय मित्रांनो, तर आता आपण इथे दिल्लीच्या डोमेस्टिक एअरपोर्टवर आलो आहे. तर हे नवीन अजून टर्मिनल बनलेलं आहे, त्याचं उद्घाटन आहे की अजून झालेलं नाही आहे, कारण गाडी बरीच लांब असं शिरून आलेली आहे. तर तुम्ही एक छोटासा असं बघू शकता की एक्झॅक्टली कसा आहे हा. आता ही बस आहे, ज्या बसने आता आपण आपली जी नेक्स्ट कनेक्टिंग फ्लाईट आहे, आता आपण याला अरायवलला आहोत. तर डिपार्चरला जायचं आहे. तर तुम्ही ती दिसू शकतो किंवा शटल बस T1 डिपार्चर, तिकडून आपण जाणार आहोत. बघूया तिकडे जाऊया, बस बघूया, तुम्हाला सांगतो की कसं ट्रॅव्हल करायचं आहे, काय करायचं आहे, एक्झॅक्टली कसं पोचायचं आहे आतमध्ये. जर तुम्हाला इथून दिल्लीच्या बाहेर जायचं असेल तर इकडे तुम्हाला सगळ्या टॅक्सीज वगैरे लागलेल्या आहेत. आणि जर पुढे गेलात तर तुम्हाला तिथे पुढे काय म्हणतो बसेस वगैरेही अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं असेल तर मेट्रो सर्व्हिसेस डायरेक्टली अवेलेबल आहे टुवर्ड्स आपलं दिल्लीचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथपर्यंत. काय झालं आहे प्रॉब्लेम माहिती आहे का, इथे विंडो सीट घ्यायची आहे आपल्याला. आणि या दादाला आम्ही समजवतोय की विंडो सीट दे. दादा मागतोय पैसे, त्याला तेच समजवतोय पैसे मागू नको. बघूया आता दादा काय करतात ते, देतो तुम्हाला अपडेट. कारण लडाखसाठी जाण्यासाठी तुम्हाला सीट नंबर A जी विंडो सीट आहे, याच्यावरून तुम्हाला खूप छान असा व्ह्यू येतो, असं युजली सगळे यूट्यूबर्स आणि रील स्टार बोलत असतात. बरोबर. तर आपण त्याचसाठी प्रयत्नशील आहोत. बरोबर. विदाउट गिविंग एक्स्ट्रा चार्जेस. आपल्याला दादा काहीतरी करेल. चलो. तर मित्रांनो, आपले दादा होते ज्यांच्याशी आपण आता रिक्वेस्ट केली आम्ही सगळ्यांनी की आम्हाला A आणि B नंबरची सीट द्या. तर त्यांनी विदाऊट
चार्जिंग एनिथिंग केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता जवळपास 4 वाजलेत आणि थोडंसं आम्हाला भूक लागली होती, तर काही म्हटलं तर थोडंसं खाऊन घेऊया. तर माझा मित्र अमय आणि माझी प्रिय बायको विनया आम्ही आलो इथे टोमिनोमध्ये. कारण ठीक आहे, नाही होते ठीक आहे, होऊन घ्यायला. काय खातो? मी खातो चिकन बर्गर विथ कॅरमलाइज्ड ऑनियन. बोलता येत नाही त्याला, कॉन्व्हेंटमध्ये नव्हता, ठीक आहे पण सोडून द्या. कॉन्व्हेंटमध्ये शिकलो. तर मित्रांनो, अमयने इथे एक नवीन डिशचा शोध लावला आहे, इडली वडापाव. आता बघूया इथे इडली वडापाव आपल्याला कुठे मिळते आहे खायला. भाई कांदा पोहा प्लस वडा विथ चटनी, कोकोनट चटनी 270 रुपये. और इडली वडापाव हां, काउंटर क्लोज. आणि हो, इथे बंद खूप कर मोठा बाई. पाचाड झाला आहे व्हायचा. बंद कर ना दादा. नाही होणार बंद बाई, जाऊ दे. तर आपण असं पद्धतीने आज US ब्रँड आहे टीम हॉर्टन्स यांचं काहीतरी ट्राय करायचं म्हणून आपण आज हे सगळं घेतलेलं. यांची खिचडी ट्राय करतोय आपण, खिचडी उर्फ मिल. चिकन सँडविच घेतलेलं आहे, ग्रिल सँडविच. एक डॉनट घेतलेलं आहे, राहुलला पाहिजे ते. आणि एक कसलं तरी थंड थंड दिलंय त्यांनी, थंडगार असं पेय दिलंय. हो, पेय दिलंय, ते आपण पिणार. मित्रांनो, 4 तास झाले फिरत होतो, 4 तास फक्त. आता आम्ही चाललोय लेहला, बसमध्ये बसलोय. आता वाजले 5:30. फ्लाईट आहे, बोर्ड करतोय. फ्लाईट आहे 6:10ची. आता आपण जाऊया डायरेक्ट लेह आणि आता मस्त नजारे बघूया लेहचे विमानातून. डोंगर, काय डोंगर, काय झाडी, काय झाडी, काय तो स्नो, काय तो स्नो. बघूया, चला मजा येऊ. तर मित्रांनो, आता आपण दिल्लीवरून सकाळी आता ऑलमोस्ट 5:45 झाले. 5:45 वाजता आता आपण फ्लाईट बोर्ड केली. 6:10 फ्लाईट टेक ऑफ होईल आणि समोर अराउंड 7, 7:15 पर्यंत आपण लेहमध्ये पोचून जाऊ. एक्झॅक्टली बघूया कशा पद्धतीने ओव्हरऑल व्ह्यूज वगैरे असणार आहेत. त्यासाठी आपण सीट नंबर 1 युजली रिकमेंड केलं जातं की लेह म्हणजे दिल्ली टू लेह ट्रॅव्हल करताना घ्यायचं आहे म्हणून. तर आपल्याला 2 विंडोज मिळाल्या आहेत, इथेही आणि मागेही. तर आपण A आणि B सीट घेतलेली आहे. लेट सी. चलो बाय बाय. हाय बाय जुले. तर फ्रेंड्स, आपण आता आलो आहे लेह एअरपोर्टला. तर हे बघा, आमच्या बॅग्स घेऊन आता अमय सगळे रेडी आहे. आणि सध्याच्या घडीला आता वाजलेत इकडे समोर राहून 7:30 वाजलेत. आणि 7:30 वाजता 7 वाजताच फ्लाईट लँड झाली. पण एक अर्धा तास आम्हाला पूर्ण चेकआउट वगैरे सगळं होण्यासाठी लागलं आहे. आमचा ड्रायव्हर ऑलरेडी आला आहे, पण कुठे गेला? हां, तो बघा, तो चालला आहे तिकडे पुढे. छान आहे इकडे, म्हणजे ओव्हरऑल तर मस्त क्यूट एअरपोर्ट आहे. व्हेरी क्यूट क्यूट एअरपोर्ट. तर आता इथून आता आम्ही जातो आमच्या हॉटेल्समध्ये आणि हॉटेल्समध्ये जाऊन चेक इन वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आमच्या लेह ट्रिपचा फर्स्ट दिवस. चला. सो गाईज, तुम्हाला वाटत असेल सकाळ झाली आहे, 8 वाजलेत आणि तुम्हाला वाटत असेल खूप थकलो आहे, पण काही खूप थकलेलो नाही आहे. खूप मजा येते, खूप एक्साइटमेंट आलेली आहे लेहला आलेलं. आणि हे आमचं मागचं हॉटेल आहे, हॉटेल मंडाला. मार्केटपासून 5 मिनिटावरती आहे. आता हॉटेल दाखवतो, आतमध्ये जातो, नाश्ता करतो आणि मस्त आराम करूयास. आणि मग दुपारी बाहेर पडूया आणि आपण लेहची सवारी करूया. डे फर्स्ट. स्टे ट्यून्ड. मस्त आहे ना बाबू?